तर चांदीवाल आयोग सरकारनं आधी जाहीर करावा, मगच सुरुंगातील प्रवक्त्यांना बोलायला लावा, असं आव्हान राऊतांनी दिले। कालच फडणवीसांनी चांदीवाल अहवाल मवियाचं सरकार असताना का जाहीर केला नाही, असा सवाल उपस्थित केला होता आणि त्यावर राऊतांनी उत्तर दिले। देशमुखांनी वसुली केल्याच्या आरोपावरून चौकशीसाठी चांदीवाल आयोग नेमण्यात आला होता। यावरून आज राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून फडणवीसांनी वक्तव्य केलेलं होतं, त्यावरून राऊतांनी आणि अनिल देशमुख या दोघांनीही आज पलटवार केलेला आहे। चांदीवाल आयोग आम्ही जाहीर करणार होतो, आम्ही समोर आणणार होतो, मात्र तेवढ्यात आमचं सरकार पडलं, असं अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊतांनी सुद्धा या चांदीवाल आयोग जाहीर करा असं म्हणत थेट आव्हान दिलेलं आहे। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही, याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं। अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले। आता विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल, असं शक्य आहे का? 11 महिने या अहवालाची सुनावणी झाली, या आयोगाची 11 महिने, आणि हा 1400 पानाचा अहवाल आहे। या 1400 पानाच्या अहवालामध्ये अत्यंत स्फोटक माहिती आहे। ही स्फोटक माहिती बाहेर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फोडले आणि सरकार पाडलं। हा अहवाल सादर जो केला आहे तो त्यांनी जाहीर करावा ना। 1400 पानाचा अहवाल लपवून का ठेवला आहे? ते तुमच्या सरकारमध्ये झालं, आमच्या सरकारमध्ये झालं।